नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर सकाळी सकाळी आता आम्ही परत कामाला चाललो आहे, कारण काळी नागली थोडी बाकी होती लावायची आणि आज दुपारपर्यंत जाईल। तर जाऊया, चला आपण जे काय होणार आहे ब्लॉगमध्ये ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला मित्रांनो, तर आपल्या माळामध्ये जाण्याची वाट ही आहे आणि हे पहा, इकडं माणसांनी साधारण भात जे आहे ते लावायला सुरुवात करून आता निठवलं आहे। हे पहा, तिकडे थोडं बाकी आहे आणि इकडं पहा, इकडं ओहळ चाललं आहे मित्रांनो आणि इकडं वॉटरफॉल आहे जवळच, तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवले आहे मागच्या ब्लॉगमध्ये। तर आपल्याला आता जायचं आहे ओहळ उतरून, तर आपण ह्या सरळ रस्त्याने वाटेली जाणार आहोत। तर हे पहा ओहळ कसं चाललं आहे आणि हे पहा जबरदस्त असा सीन आहे इथं मित्रांनो। पण आता डायरेक्ट शेवाळून आलं आहे ना खडक, त्याच्यामुळं तिकडे कोणी जात नाही, कारण मोठा धबधबा आहे इथं। तर आपण आता हे ओहळ जे आहे ते उतरून जाणार आहोत तिकडून आणि तिकडच्या माळामध्ये आपल्याला काम करण्यासाठी जायचं आहे। तर ह्या ठिकाणी आपली उतरायची जागा आहे। जे माणसं येतात ना, जे येणारे जाणारे ते इथं उतरतात, कारण इथं थोडं चांगलं उतरायला जागा आहे आणि वरती पण नाही जमणार आणि खाली पण नाही जमणार। इकडे पहा, तर ह्या ठिकाणी जास्त ओहळ असलं तरी माणसं जे असतात ते ह्याच ठिकाणी उतरतात। तर आपण पण आता उतरू। तर चला आता आपण पण उतरायला सुरुवात करणार आहोत। हे पहा, एकदम मस्त नेचर आहे मित्रांनो। आणि इथं पण थोडं चिकन झालेलं आहे, कारण जर पाय सरकला तर इथं पण माणसं पडू शकतात। हे पहा, ह्या ठिकाणी आपण उतरलो ओहळ। हे पहा, एवढं ओहळ आहे आणि वरती पहा, वरून ओहळ येतंय ते पहा। तर आज कमी आहे, ऊन पडलाय त्याच्यामुळं ओहळ कमी आहे। हे पहा, तुम्हाला दिसत असेल डायरेक्ट ऊन पडलेलं आहे। तर हे पहा, इथं पाणी पिण्याचं ठिकाण तुम्हाला दाखवतो। इथं जिरा आहे मित्रांनो आणि इथं पाणी पितात लोक। मस्तपैकी जुगाड केलेला आहे पाणी पिण्यासाठी। तर इकडं आपण आऊत बिऊत आणून ठेवलेलं आहे, हे पहा। आणि आता थोड्या वेळाने झोपू, कारण तिकडं थोडं बैल जे आहे ते चरतात। थोडं चरल्यानंतर आपण झोपणार आहोत। आणि हे पहा, इकडं कालचं काम थोडं बाकी होतं ते आज पूर्ण होईल। नागलीचं काम पूर्ण होईल आज। इकडचा सोंडा जो आहे तो आपल्याला आऊत धरायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे। तर हे पहा, रोप एवढं उरलं आहे, हे थोडं आहे आणि इकडं थोडा कोपरा आहे। तर एवढं आज लवकरच होईल, 2-3 वाजेपर्यंत काम होऊन जाईल। तर आता घरचे येसपर्यंत आपल्याला थोडं थांबावं लागेल, त्याच्यानंतर आले का मगच कामाला सुरुवात करावी लागेल, कारण आता ते लगेच येतील। थोड्या टायमात आता लगेच येतील ते पण, घरचे पण। तर मित्रांनो, नागलीचं जे काम होतं लावायचं ते थोडं बाकी होतं, ते आता उरकून घरी आलो आणि घरी येऊन आता मस्तपैकी वाडीत आहे, कारण थोडं मोकळं व्हायला आलो। मोकळं म्हणजे मोकळ्या वातावरणात फिरायला। तर छोटासा ब्लॉग आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।